मोमोजसाठी मी इथे कॅबेज बारीक करून घेतलेली आहे, त्यानंतर कॅरेट, ही शिमला मिरची आणि थोडी तिखट मिरची एकत्र बारीक केलेली आहे, त्यानंतर मशरूम आणि कांदा आणि लसूण एकत्र बारीक केलेला आहे। पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, चॉप केलेलं लसूण आणि कांदा घालायचा आहे, मशरूम, शिमला मिरची आणि तिखट मिरची, कॅरेट आणि सर्वात शेवटी आपण ही कॅबेज घालणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, ब्लॅक पेपर पावडर। भाज्यांमधील ओलसरपणा पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या छान होऊ द्यायच्या आहेत। भाज्यांमधलं पाणी पूर्ण ॲब्सॉर्ब झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण आपलं छान थंड झालेलं आहे। आता याचे आपल्याला बॉल बनवायचे आहे, पण बॉल बनवण्यासाठी आपल्याला बाइंडिंगसाठी यामध्ये थोडं पनीर किसून घालायचं आहे। यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे। आता आपल्याला याचे बॉल बनवायचे आहेत। अशा प्रकारचे या साइजचे बॉल मी सर्व बनवून घेते आहे। पनीर घातल्यामुळे अगदी सहज आपण याचे बॉल बनवू शकत आहे। इथे मी प्लेन मैदा घेतलेला आहे। आता आपल्याला एक बॉल मैद्यात घोळवायचा आहे आणि पाण्यात टाकायचं आहे, परत काढायचं आहे, परत मैद्यात घोळवायचं आहे, परत पाण्यात टाकायचं आहे, परत काढायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला 3 वेळा करायची आहे। प्रकारे सर्व मोमोज मी करून घेणार आहे। मोमोज बॉल आपल्याला स्टीमरवर स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहेत। स्टीमरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत। बघू शकता आपले मोमोज रेडी झालेले आहेत। प्रकारे रेडी झालेले आहेत आपले पटापट बनणारे असे मोमोज। हे मोमोज बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची पुरी लाटायची आवश्यकता नाही आहे आणि शेप सुद्धा देण्याची आवश्यकता नाही, अगदी पटापट बनणारे असे हे मोमोज आहेत। तुम्हाला जर माझी ही मोमोजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।